मनूची तिसरी मुलगी प्रकृती ही त्याने दक्ष प्रजापतीला दिली होती. प्रजापती दक्ष आणि प्रकृती यांचा गृहस्थाश्रम फार मोठा होता. यांना 16 कन्या झाल्या होत्या. त्यापैकी दक्षाने 13 कन्या धर्माला म्हणजे कश्यपांना दिल्या होत्या. कश्यप यांनाच धर्म हे एक नाव आहे. एक अग्नीला दिली, एक पितरांना दिली आणि सर्वात धाकटी म्हणजे कनिष्ठ कन्या सती ही त्यांनी शंकराला दिली. आता शंकर हे दक्षाचे खरं म्हणजे जावई झाले होते. असे असताना या दोघांच्यात वैर कशाने निर्माण झाले असा प्रश्न स्वाभाविकच विदुरांना पडला. आणि विदुरांनी मैत्रेय ऋषींना विचारले की महाराज, दक्ष आणि शिवशंकर यांचे वैर का आणि कशासाठी झाले ते कृपा करून मला सांगा. आणि तीच हकीकत शुकमुनींनी परीक्षितीला सांगण्यासाठी सुरुवात केली. राजा निष्वक्स्रष्टा नावाच्या ऋषींनी पुढाकार घेऊन सर्व ऋषींना एकत्रित केले. ऋषी सत्र होते. त्यांनी यज्ञाचे आयोजन केले होते. देवदेवता मान्यवर सर्वांना आमंत्रणे धाडली होती. ऋषी सत्रात सारे उपस्थित झाले. ब्रह्मदेव शंकर सुद्धा उपस्थित झाले. सारे जण आपापल्या आसनावर बसले होते. तेव्हा दक्ष प्रजापतीचे तेथे आगमन झाले. सारे जण उठून उभे राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर मात्र बसलेलेच होते. ब्रह्मदेव उठले नाहीत, कारण ते सर्व जगताचे पिता आहेत. पण मी सासरा असताना सुद्धा मी आल्यावर हा माझा जावई शंकर काही उठले नाहीत याचा दक्षाला अतिशय राग आला. त्याने सदाशिवांची महती समाधी अवस्था याविषयी काहीच लक्षात न घेता त्याला असे वाटले की या शंकराने म्हणजे ह्या जावयाने माझा फार मोठा अपमान केला आहे. आणि मग त्याचा स्वतःचा अगदीच तोल सुटला आणि त्याने शिवाची निंदा जाहीरपणे केली. त्याने सांगितले या शिवाजवळ काहीच गुण नाहीयेत, हा अतिशय भ्रष्ट आहे आणि याला आपण अजिबातच यज्ञात हवी वगैरे काहीच देणार नाही. दक्षाने शिवाला शाप सुद्धा दिला. ते म्हणाले की इथून पुढे तुला कोणत्याही यज्ञात कोणत्याच प्रकारचा हवी मिळणार नाही. पण असे झाले तरी शंकरांनी मात्र त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ते अत्यंत शांतपणे बसलेले होते. आता असे झाल्यामुळे हा दक्ष आणखीच चिडला आणि तो त्यांना अगदीच फारच वेडेवाकडे बोलायला लागला. आणि तो म्हणाला की काय बोलायचं ह्या शंकराच्या बद्दल, मी कशी काय माझी मुलगी इतकी चांगली ह्याला दिली हे माझं मलाच काही कळत नाहीये. खरं तर ह्याला आपण बोलवायलाच नको होतं, पण आता काही उपयोग नाही. आणि त्यांनी सांगितलं की अरे हा शंकर किती भ्रष्ट आहे, ह्याचे जे काही गण आहेत ते सुद्धा भूत प्रेत वगैरे असल्या प्रकारचे आहेत. आणि ह्याचं वाहन सुद्धा काय आहे तर ते नंदी ह्याचं वाहन आहे. अशा प्रकारचे विविध प्रकारचे त्यांनी बोल लावून शंकराचा अगदी जेवढा करता येईल तेवढा अपमान केला. पण शिवशंकरांनी काहीच त्याला उत्तर दिले नाही आणि तो आपल्या मार्गाने कैलास पर्वतावर निघून गेला. असे काही दिवस गेले आणि एकदा ह्या दक्षाने यज्ञाचा संकल्प केला. वाजपेय बृहस्पती सव नावाचा यज्ञ आरंभला होता. सर्व देवतांना यक्ष गंधर्व राजे यांना आमंत्रण दिले, पण आपली कन्या सती आणि तिचा पती शंकर यांना मात्र आमंत्रण दिले नाही. आता आपल्याला आमंत्रण नाही, पण आपल्या वडिलांच्याकडे फार मोठा यज्ञ आहे हे कळताच सतीला माहेरी जाण्याची फार उत्सुकता लागली आणि तिने शंकरांना अगदी विनंती केली. पण शंकर म्हणाले मी तर येणार नाही आणि तू सुद्धा जाऊ नकोस, कारण हा जो दक्ष आहे
हा तुझा जरी पिता असला तरी तो अहंकाराने अगदी भरलेला आहे आणि तो आता अहंकाराने मत्त सुद्धा झाला आहे. शिवाय आमंत्रणाशिवाय जाणे योग्य नाही. मात्या पित्यांचे प्रेम, माहेरची ओढ वगैरे जरी गोष्टी असल्या तरी आपण अशा गोष्टी करू नये. तू तिथे गेलीस तर कदाचित तुझाही अपमान तिथे होईल. पण सतीच ती हट्टाने माहेरी यज्ञात जाण्यास निघाली आणि शेवटी नाईलाजाने शिवशंकरांनी तिला जाण्यासाठी अनुमतीही दिली. पण ते स्वतः मात्र येणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आता सती माहेरी आली. दक्षाची यज्ञ तयारी मोठ्या प्रमाणात चालू होती. माहेरच्या प्रेमाने बुद्धी मोहित झालेली सती आली, पण पित्याने मात्र तिची दखल घेतली नाही. तिचे कोणीच स्वागत केले नाही. शिवाय पित्याने शिवाची सुद्धा चौकशी, म्हणजे तिच्या पतीची सुद्धा चौकशी केली नाही. आणि हे पाहून सतीला वाईट वाटले आणि ती आपल्या पित्याजवळ जाऊन आपल्या पतीचा मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न करू लागली. पण या ठिकाणी पित्याने तिच्या पतीचा, शिवगणांचा अपमान केला. शिवगणांना परत फिरण्यास भाग पडले. आता सतीला हे काहीही सहन झाले नाही. त्याच यज्ञमंडपात आपल्या पतीचा आणि आपला अपमान झालेला पाहताच ती पद्मासनात बसली. मला आपली कन्या म्हणून घेण्यास लाज वाटते असं ती दक्षाला म्हणाली. आणि माझे पती मला तू जाऊ नकोस असे सांगत असताना सुद्धा मी इथे हट्टाने आले. आता मला परत त्यांच्या घरी जाण्याची सुद्धा लाज वाटते आहे. आणि असे म्हणून तिने योगाग्नीने देहत्याग केला. शिवगणांचा अपमान आणि पत्नीचा देहत्याग या दोन्ही गोष्टी शिवांना कळल्या आणि ते क्रोधित झाले. त्यांनी आपली एक जटा उपटली आणि भूमीवर आदळली. त्या कृत्यातून वीरभद्र निर्माण झाला. हाती त्रिशूळ अत्यंत उग्र रूपाने युक्त पराक्रमी वीरभद्र लगेचच शिवगणांसह यज्ञ मंडपी निघाला. त्याने यज्ञात अगदी दाणादाण करून सोडली. घातलेला मांडव उद्ध्वस्त केला आणि वीरभद्राने आपल्या सामर्थ्याने त्या दक्षाचे शिरच धडापासून वेगळे केले आणि त्यांनी ते त्या हवन कुंडात, म्हणजे यज्ञात फेकून दिले. हे सारे पाहताच काही ब्राह्मण भयभीत झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि हा विध्वंस थांबवण्याची त्यांना विनंती केली. एवढे झाल्यावर ब्रह्मदेव स्वतः कैलासावर गेले. त्यांनी महादेवांना प्रार्थना केली आणि त्यांना म्हणाले की तुम्ही माझी विनंती ऐका आणि ह्या सगळा जो काही अनर्थ चालला आहे हा तुम्ही थांबवा. कसंही झालं तरी दक्ष आपले सासरे आहेत. त्यांनी जो यज्ञ आरंभला आहे तो पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. आता ब्रह्मदेवानी शंकरांना विनंती केली ते खरंच आशुतोष आहेत आणि त्यांनी आपला सगळा मागचा अपमान विसरून यज्ञाच्या ठिकाणी तिथे उपस्थित राहिले आणि दक्षाचे शिर यज्ञात वीरभद्राने टाकून दिले होते. शिवानी प्रथम सर्व संहार थांबवला आणि आपल्या सेवकाला सांगितले की इथून तू बाहेर जा आणि तुला पहिल्यांदा जो कोणी पशु दिसेल त्याचे मस्तक कापून आण. आणि जो सेवक बाहेर गेला त्याला सर्वप्रथम बोकड दिसला आणि त्यांनी त्या बोकडाचे शिर कापून आणले. आता त्याच शिराचे दक्षाच्या शरीरावर रोपण करून तो यज्ञ पूर्ण करून घेतला. शिवकृपेने दक्ष पापमुक्त झाला, पण त्याचे शिर मात्र बोकडाचेच राहिले. एवढे सर्व झाल्यानंतर साक्षात विष्णूचे आगमन तिथे झाले. सर्वांनी विष्णूचे पूजन स्तुती केली. विष्णू म्हणाले, दक्षा, असे ब्रह्मदेव व शिव ही माझीच रूप आहे. यात जो कोणी भेद करतो तो अज्ञानी समजावा. असे झाल्यावर दक्षाने पण शिवाची स्तुती केली, यज्ञाची पूर्ती केली आणि शिव आपल्या स्वस्थानी निघून गेले. यज्ञ पूर्ण होताच शिव आज्ञेप्रमाणे नवदेहाने प्रजा निर्माण करण्याचे कार्य परत सुरू झाले
दक्षाने यज्ञातील हवी द्रव्य इत्यादी सारे शिवांना दिले. इथे सतीने देहत्याग केला होता, पण तीच पुढे हिमालय आणि मेनका यांच्या पोटी अवतरली. अंबिका नावाने ती वास करू लागली. हिने बालपणापासूनच शिवलीला श्रवण केली होती आणि तिने पुनश्च शंकरांनाच वरले. पार्वती अंबिका हीच शिवाची शक्ती आहे. त्याच्याशी अभिन्न एकरूप असणारी अशी ही शक्ती आहे आणि या शक्तीशिवाय शिवालाही स्वतंत्र अस्तित्व उरत नाही असे सांगितले जाते. शुकमुनी म्हणाले की मैत्रेयांनी विदुराला जे सांगितले तेच मी तुला सांगितले आहे. अशा रीतीने ही गोष्ट शिवाची इथे पूर्ण झालेली आहे.